रेस्टॉरंट स्टाईल चिकनची ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल ना आणि ते पण चीजी आणि एकदम बटरी सॉफ्ट, तर ही रेसिपी आहे आज आपली मखमली चीज चिकनची ही रेसिपी. आणि रेस्टॉरंटला जर तुम्हाला आवडत असेल ना खायचं चिकनची रेसिपी, तर घरी बनवा. तुम्हाला रेस्टॉरंट सारखा टेस्ट जो आहे ना तो घरच्या घरीच भेटणार आहे. ते पण एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे ही रेसिपी. तर या रेसिपीसाठी 1.5 टेबलस्पून आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चिकन, जे मी घेतलेले आहे बोनलेस चिकन 500 ग्राम, ज्याला स्वच्छ साफ करून आणि मी धुवून घेतलेलं आहे. हे चिकन आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे जिथपर्यंत जो चिकनमधनंच पाणी सुटते ना ते ड्राय होत नाही. त्याबरोबर मी 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेणार आहे आणि परत आपण इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया जिथपर्यंत तेल सुटत नाही चांगल्या प्रकारे. तर चला परतून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आपण इथे. आणि चिकनचा तो सोनेरी वरती रंग बघा आलेला आहे, अशा प्रकारे तुम्हाला चिकनला परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया हळद. पहिले टाकूया काळी मिरी पावडर अर्धा चमचा. त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये रेड चिली फ्लेक्स अर्धा चमचा, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, 1 टीस्पून आपण यामध्ये म्हणजे 1 चमचे टाकूया धणे पावडर. आता हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेणार आहोत. तर चला मस्त असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. चांगला मसाला परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 100 ग्राम दही, जी मी फेटून घेतलेली होती. आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया दुधावरची जी मलाई असते ना, ती 2 चमचे आपल्याला टाकायची आहे मस्त असं भरून, कारण याने ग्रेव्हीमध्ये खूप छान चव येणार आहे. आणि जर तुमच्याकडे घरची मलाई नसेल ना, तर तुम्ही फ्रेश क्रीमचा वापर करू शकता. तर ते 2 चमचे टाका फ्रेश क्रीम. मस्त असं मिक्स करून घेऊया आणि या दहीच्या पाण्यामध्ये आता आपण चिकनला शिजवून घेऊया. तर बघा दहीमधनं पाणी सुटलेलं आहे. तर इथे मी 12 ते 15 मिनिटं चिकनला शिजवून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती. आणि हे बघा मस्त असं चिकन आपले शिजलेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत आणि ग्रेव्हीमधनं सुंदर असा वास येत आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम लो करून घेऊया. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कॅप्सिकम, म्हणजे ढोबळी मिरची अर्धी, आणि यामध्ये क्यूब्समध्ये मी कट करून घेतलेली आहे. त्याबरोबर टाकूया मोठीवाली जी हिरवी मिरची असते ना, जाडसर, ती घेतलेली आहे. ती जास्त तिखट नसते, ती मी वापरलेली आहे एक. जर तुमच्याकडे नसेल मोठीवाली तर तुम्ही नॉर्मल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. आणि मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. परत इथे मी झाकून ठेवणार आहे, कारण कॅप्सिकमचा टेस्ट यायला पाहिजे. त्या अगोदर मी 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घेतलं. त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे प्रोसेस चीज. तर मस्त असं भरून प्रोसेस चीज यावरती टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे झाकून ठेवणार आहोत. कमीत कमी आपण इथे 2 ते 3 मिनिटं ठेवूया, म्हणजे आपला जो चीज आहे ना तो मस्त असं विरघळेल, म्हणजे मेल्ट होईल. तर चला मेल्ट इथे झालेला आहे. गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेला आहे आणि हे बघा एकदम जबरदस्त रेस्टॉरंट सारखा आपला हा मखमली चीज चिकन झालेला आहे रेडी. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण तुम्हाला खूप आवडणार आहे अशी ही चिकनची रेसिपी आहे. आणि घरच्या घरी रेस्टॉरंट सारखं जेवण तुम्हाला करायचं असेल ना, तर ही रेसिपी नक्की तुमच्यासाठीच आहे. तर जरूर ट्राय करा. तर चला गरमागरम आपण ही चीज चिकनची रेसिपी जी आहे ना ती काढून घेऊया. आणि वरून जेव्हा गरम गरम असेल ना, तर यावरती चीज थोडंसं मी बघा मी परत टाकून घेतलेलं आहे. आणि हे बघा एकदम बटरी सॉफ्ट चिकन शिजलेले आणि त्याबरोबर खाण्यामध्ये एकदम टेस्टी असा हा आपला मखमली चीज चिकन रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे रेडी. आणि हा गरम गरम पराठ्या बरोबर सर्व करा आणि रेस्टॉरंट पेक्षा घरच्या घरी बनवा, म्हणजे सुंदर असं टेस्ट सुद्धा येईल आणि घरच्या घरी तुम्ही रेस्टॉरंट सारखी ग्रेव्ही बनवून खाऊ शकता. तर ही चीज मखमली चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. तुम्ही सर्वांना खूप आवडणार आहे अशी ही चिकनची रेसिपी आहे आणि 100% रिकमेंडेड आहे. तर जरूर ट्राय करा आणि आम्हाला फीडबॅक सुद्धा जरूर द्या. थँक्स फॉर वॉचिंग.